राहू मावशे अरे यांच्या घराला तो लॉक आहे. दूध काय रे तू ऐकू आज नाही करत नाही. तू आयला सांगू त्या पैसे द्यायला. हो सांगतो. नक्की सांग काय. हा सांगतो. दूधवाल्यानं वाजवली घंटी आवाज ऐकून उठला बंटी. आला का दूध घालून? अरे किती दिवस असा दुधाचा धंदा करणार आहे? अशाने कोण पोरगी देईल का? अरे द्यायचं जाऊ दे, कोण पोरगी तरी दावल का? म्हणून म्हणतोय कंपनीत जा, तो गाण्या लावील का आम्हाला? अरे सोयरीक तरी जुळवता येईल. ए बाबा अरे काय तू रोजची कटकटी. बरं समजा लग्न होतपर्यंत गेलो मी कंपनीत कामाला आणि परत जर मी दुधाचा धंदा चालू केला तर पुरीची फसवणूक केल्यासारखं नाही काय होणार? म्हणजे तू कामाला नाही जाणार? नाही करणार. त्या पोराचं काही खरं नाही. ए आहे हा. जेवण झाले का? झालंय आले मी जा. लगीन नाही करणार, या येळेवर पाहिजे. कशाला त्याच्या मागे तक लावताव सारखी? हा तू काय केलंय? अगं तो वैभ्या बघ, लगीन झालं, पोरग झालं आणि हे फिरताय असंच. होईल, नका एवढी काळजी करू. हा, तुझ्याच लाडाने बिथरलाय पार तो. आता मी काय केलं तेव्हा? तू काय केलंय? अगं तो वैभ्या बघ, लगीन झालं, पोर पण झालं आणि हा बघ. अहो होईल त्याचं बी. सारखं तक करून कसं चालेल बरं? अगं किरकिर काय? त्याचं लगीन झालं, बायको आली तर तुलाच मदत होईल. मी मस्त खमकी आहे, काय होतंय मला? हाय खमकी, मग राब एकटीच. तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय तो तुला पण कळा ना. नका एवढी काळजी करू. चला भाकर खाऊन घ्या तुम्ही, उठा. नका एवढा विचार करत बसू. या. आलोच, तो पुढं. गण्या, अरे काय गडबड आहे? काय नाही. कुठं चाललंय इकडे? अरे पडाले का चालू. तू कुठे गेलता? अरे इकडेच गेलतो जरा काम होतं. असं का? चल जातो मग. अरे थांब पाब्या. अरे मला ना 2 म्हशी घ्यायच्यात. आहेत का तुझ्या बघण्यात कुठे? बघण्यात हा सावळ्यात आहेत बघ 2. बघ ना बॉल न करून. बरं चालतंय, संध्याकाळी विचारतो मी त्याला मग. हा. पण त्याचा भाव लय सांगतोय तो. किती सांगू ते? 1,00,000 काहीतरी म्हणतोय बुवा. अरे बघ चालेल ना. बघ बॉल न करून बघ. एका म्हशीचं 1,00,000 म्हणतोय तो. अरे ते पण चालते आपल्याला. चालतंय, पण गण्या परवडतं का रे म्हशीच्या धंद्यात? हे बघ, खा प्यायचं जर आपल्या घरचं असेल ना तर कसं पण ना खर्च भागून ना 25-30 हजार भेटतात बघ. हायला चांगलं आहे की मग. आणि मग अरे कंपनीपेक्षा तर चांगलं आहे ना.
बरं मला असं वाटत आहे आता ती कंपनी द्यावा सोडून मी पण आपला दुधाचा धंदा चालू करावा. अरे ते खरं आहे पण कसं आहे या धंद्यात ना कष्ट पण तेवढंच आहेत बरं का. तर तिथं असणारच ना बाबा. बरं चल जातो मी. हा. संध्याकाळी ये मग जाऊ त्याच्याकडे आपण. बरं चालते. चल. आहे काय आहे? अगं तू असे काय झोपले आज? अरे पाय घसरून पडले बाबा. काय? अगं तुला किती वेळा सांगितले लय नको दगदग करू म्हणून, पण तू माझं काय ऐकायची नाही. अरे मी नाही करणार तर कोण करणार? दुसरं आहे का कोणी करायला? करावंच लागतं बाबा घरातली कामं. या घरात काय चाललंय मला तर काय बी कळना. आता तुम्हाला काय झालं? काय झालं म्हणजे? घसरून पडली ती, लागलंय तिला. घरातली कामं कोण करणार? तुला सांगतोय लगीन कर तर लगीन बी करा ना. आता तुझी बायको असती तर घरातली कामं नसती का केली? झालं. ह्याला तर काय बोलायची पण सोय नाही. ऐकत तर बिलकुल नाही. आता लगीन कर म्हणतोय तर केलं का? आता कर तूच कामं सगळी. काय रे तुझं माझ्या माग माग? मला तुझ्या बरोबर बोलायचंय. बोल. माझ्या बरोबर लग्न करशील का? ए येडा बेडा झाला काय? ए तुला विचारले ना तेवढंच उत्तर दे. लय नको बोलू. नाही निघ. जा. तसं मग तुला कोणी विचारित? माझी घरची म्हणली लग्न कर म्हणून तुला विचारलं, कळलं का? जा पळ. गणे आज लय कंटाळा आला, चल ना पोहायला जाऊ. तुला काही काम नाही काही? नाही बरं जावं. हे काय? दूध आहे काय? दूध. हे पांढरं देण्यापेक्षा डायरेक्ट पाणी दिलं असतं तरी चाललंच असतं. आता काय झालं बोल ना. दात किळी बसली. मला आत्ताच्या आता दुसरं दूध पाहिजे. ए आता नाही भेटणार, दूध संपले. उद्या देतो. ते काय मला जमणार नाही. मला रोज दुधाचा चहा लागतो. अगं मग आज नको ना पिऊच्या. तुला काय करायचंय? तुला दुधाचे पैसे भेटतात ना, म्हणजे सांगितलं ते कर. आईला गणे ही लय बोलते, द्या का त्या म्हशीची दाण काढून. हा हा दे. निदान एक कप तरी दे माझ्या पुरता प्लीज. चल. तुझ्यामुळे आज माझा चहाचा टायमिंग चुकलाय. अख्खा मूड खराब आहे माझा. दिवसच घाण जाणार आहे. मुद्दामून केलंस ना तू? ए मी काला मुद्दाम करील? मला माहिती आहे ना. तुला मी हो नाही बोलले ना म्हणून तू केलंस. ए लय नको डोक्याला ताप देत बसू. चल देतो ना आता दूध. परत जर माझ्या दुधात पाणी टाकलं ना तुझं दूधच बंद करीन.
एक तर सकाळपासून डोकं खराब झालंय माझं. आता काय झालं? दे मला दूध. ए बाई, तुला काय दमतीर आहे का नाही? आमच्या मशीनला खायला टाकल्याशिवाय त्या दारा नाही देती. मग दे ना त्यांना खायला. अगं तू किरकिर बंद झाली तर त्यांना खायला देईल ना. दुधाची चहा प्यायल्याशिवाय माझं डोकं नाही शांत होत. एक दिवस कोराच्या पेले तू काय मारणार नाही. ते तुम्हाला नको सांगू मी काय प्यायचं आणि काय नाही. बरं बाई थांब तू इथं, मी आलो त्यांना खायला घाल. नाही नाही, जाशील तू कुठं पळून, माझं नाही तुझ्या भरोसा. मी पण येतोय सोबत. हे आईला तू अशी बोलायला लागली जसं का तू माझी बायको आहे. मला नाही हौस तुझी बायको व्हायची. हा मला पण नाही हाऊस आली. अजून किती लांब आहे तुझं शेत? किती दमवणार आहेस अजून मला? तरी तुला म्हणत होतं थांब तिथं, पण तुला लय हाऊस. मग चला आता. शाईला, हा एवढा पाऊस पडून बी यंदा पीक चांगलं आलंय बघ. हा ना, रगड पैसा मिळेल बघा यावर्षी. हा ना, पैसा तर मिळेल बघ, पण पोरग काही लग्नाचं मनाव घ्यायना. अहो तुमचं काय टेस्ट तुमनं लावलंय? पोर लगीन करीना, करील ना. काय टुमणं, त्याच्या वयाच्या सगळ्या पोरांची लग्न होत चालली. इतके दिवस मागं लागलोय, त्याच्या मागणं पोरांची लग्न होऊन चालल्यात. अहो होईल, सारखंच तुमनं नका लावू. जेव्हा व्हायचं तेव्हा होणारच आहे ना. कशाला एवढं टेन्शन घेताय? मला काय कळत नाही बाई तुमचं. अगं तसं नाही, पण बाकीच्या पोरांची लगीन बघितली की मला बी वाटतं ना की गाण्याचं पण एकदा होऊन गेलं की आपल्या डोक्याचा ताप जाईल. अहो हाय खरं तुमचं. आहे काय रे? ऐरण कापले का? हा खालच्या काचरत हाय. अहो अहो ती गण्याबरोबर पोर कोण आहे बघा बरं. गाण्याबरोबर पोर? हा अगं सोन्याहून पिवळं झालं. देवानी माझं ऐकलं बघ. आपल्या घरी लवकरच सुनबाई येते असं मला वाटायला लागलंय आता. तुमचं तर काय बी असतंय बघा. अगं काय बी काय, पण काय ग हा ती पोर कोणाची असेल? काय ओळखू याय ना हो, कुणाची आहे? मला तर वाटतं ना त्या दामेची पोरगी असेल बघ. दामेची बारीक आहे. अगं, पोरी मोठी व्हायला किती वेळ लागतोय. हा ते बी आहे, हा मग पण ओळखू पण येईना ना कोण आहे. ती बघ कशी त्याच्या माग माग येते बघ. हो येणार ना आता. आपल्याला तर सोनबाई पसंत आहे बघ. आणि पोरगी देखणी बी आहे बरं हा. का. मी आता कामालाच लागतो बघ. बार उडूनच जायचं यंदा. कुणाची पोर आहे चौकशी करा. हा हा? झालंच. आई तर इथंच म्हणलं होती, पण इथं तर नाही पावल्या. तू थांब इथं, मी आलो परत विचारून. आहे काय रे? खाली वैरण नाही. अरे खालच्या काचरातच आहे. नाही तिथं अरे हाय, कशाला पाहिजे पण आता? मशीनला घालायची होती. सकाळी घातले होते ना. नाही आता परत घालायची. आता कशाला परत? ते दूध काढायचं होतं थोडंसं. अरे काढलं ना सकाळी. ते परत काढायचे, पुरीला द्यायची. तिला दिलं नव्हतं होय सकाळी? नव्हतं. का? असंच. अरे असंच का पर असंच? अरे गाण्या, अरे ती पोर कोण आहे? ती आपल्या गावातली पोर आहे. आपल्याच गावातली पटावली का? कसली पाठवली? तिला दूध द्यायचे म्हणून इकडे घेऊन आलोय. काय दूध द्यायला आलोय? अरे पोरा ऐक की, अरे हा धंदा काय बरा नाही. जा आपला कंपनीत कामाला. ए बाबा, अरे तुला कधी काय काम सांगितलं का मी? त्या कंपनी जेवढा पगार आहे ना तेवढंच मी पेंट घालतोय माझ्या मशीनला. आणि तसं पण जीव जाडलाय त्या मुख्या चित्रांबावर, आणि नाद नाही सुटायचा. शाईला ऐकते का पोरग काय म्हणतंय? अगं पोरींवर जीव जाडायच्या वयात मशीनवर जीव जाडलाय त्याचा. आता काय बोलायचं? ए बाबा, अरे तुला नाही कळायचा हा नाद. मला नाही कळणार. अरे तुझा बाप आहे म्या. अरे पोरा हा धंदा बारा नाही, सोड हा नाद. जीव जाडलाय त्यांच्यावर, आता हा नाद नाही सुटायचा. भल्या भल्यांनी हा नाद केला पण वाया नाही गेला. जीव जाडलाय म्हणून
मग कर त्यांच्या बरोबरच लगीन. काय बी काय हो. काय बी काय, ऐकायचा पत्ता नाही त्याचा. एवढी सोन्यासारखी पोरी चालून आली, हा ना. मला तर लय आवडली होती बघ. तूच कर काहीतरी. बघते मी चौकशी करते गावात. कर कर कर. मी सांगते तुम्हाला. हा, यंदा करायचंच बघ. मी आता लय मनाव घेतलंय. तुम्हाला काय बरंच आहे. अगं माझं काय, त्यांनी मनाव नका का घ्यायला. अहो घेईल तो, घेईल. बघते मी आजच चौकशी करते. कधी घेतोय काय माहिती. नका एवढं टेन्शन घेत बसू बाई. काहीतरी व्हायचं तुम्हालाच. एकटाच बसलास? एकटा कुठे, म्हशी आहे त्या पाण्यात बसल्यात. अरे म्हणजे तसं नाही, कोण मित्र नाही सोबत? मला नाही कोण मित्र लागत, मी एकटाच भारी. हो का? तू कधीपासून माझ्या मागं लागलायस? म्हणजे त्या दिवशी तुम्हाला प्रपोज केलंस ना, तेच म्हणतीये की कधीपासून माझ्यावर प्रेम करतो. ए प्रेम प्रेम काय नाही, घरच्यांनी टुमणं मागं लावलं होतं लग्न कर म्हणून. आणि तूच गावामध्ये मला सारखी सारखी दिसते, मग तुलाच विचारलं मी. तसं पण मी कोणत्या पोरीला बघत सुद्धा नाही. हो का? खरंच नाही बघत तू? नाही, तुला काय करायचे, तू काय एवढं विचारते. मला आवडतोस तू. त्या दिवशी चांगली उचनाकाने म्हणत होती मला नाही आवडत तू म्हणून. असं रस्त्यात आडून लग्नासाठी विचारल्यावर कोणती पोर तुला हा म्हणन? असं असते का, मला माहितच नव्हतं. अगं पण तू काय बघितलं माझ्यामध्ये? खूप साधा आहेस रे तू, खूप कष्टाळू आहेस, आणि हेच आवडतं मला तुझ्यात. मग पहिले कधी बोलले नाही ते? आता तू बोललायस ना, मग जाऊ दे. लय विश्वास ठेवलाय तुझ्यावर, ठेवशील ना मला खुश? अगं स्वतःपेक्षा जास्त जेव लागेल तुला, राणीसारखी ठेवील. बरं चल जातो मी. थांब ना, एवढ्या लवकर कुठे चाललाय? अगं त्या म्हशी जातील उठून कोणाच्या पण राहणार, त्यांना देऊ व्हायच्यात पण. बरं चल जातो मी. लय उशीर झाला ना मला. किती वेळची वाट बघत बसली मी तुझी. अगं ते गावात दूध घालत होतं ना त्यामुळे. वाटलंच होतं मला, तुला त्याच्या समोर दुसरं काही दिसतच नाही ना. अगं ज्याने आपलं पोट भरते ते काम पहिलं, पण आलोय ना वेळात. बरं तुला ही जागा आवडली का? खूप जास्त. मला पण लय जागा आवडते. आपल्या आवडत्या जागेवरती आपल्या आवडत्या व्यक्तीला घेऊन यायला लय भारी वाटते. म्हणजे माझ्या आधी तू कोणाला घेऊन आला होता का इथं आधी? नाही 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 नाही, तू काय एटी झाली काय? पहिल्यांदाच कोणाला तरी घेऊन आले. आणि तसं पण या दूधवाल्याच्या प्रेमात कोण पडत? आणि तू आता इथं आले ना, हे पण मला खरं वाटत नाही, स्वप्नच वाटत आहे. यात खरं न वाटण्यासारखं काय आहे? आणि एवढं लांब असल्यावरती खरं कसं वाटन? ही जागा काय गावातल्या पोरांसाठी ठेवली आहे का? बस इथं. नाही नको, मला लाज वाटत आहे. बस बोलले ना. तू माझ्याशी लग्न करणार आहेस ना? हा. मग एवढ्यातच घाबरलास? नाही. बस मग इथं. वाटतंय खरं? नाही वाटत. हात दे इकडं. वाटतंय खरं? नाही वाटत. आता? वाटत. बरं ऐक ना, मला जायचं होतं. एवढं लवकर? हा. आताच तर आला होता तू. अगं ते म्हशी सोडा कोणच नाही,
घरात माझं सगळे बाजाराला गेलेत. बरं चल जातो मी. ठीक आहे. आणि हा, मी तुला उद्या फोन करतो. हा. मग आपण भेटू परत. जाऊ का? हा. बाय. बाय. उशीर झाला यायला. काम काय तुला एकट्यालाच असतात? कामात होते मी. अगं खरंच मला त्या दिवशी काम होतं म्हणून मी लवकर उठून गेलो. सॉरी ना. आता रुसले का? काय तू नुसती रुसते भांडते? कधीतरी प्रेमाने बोल. जेवला का? नाही अजून. का? का नाही जेवला? मी यायचं होतं भरवायला. लग्नानंतर तर तुलाच भरवायचंय. मी तर त्याच दिवसाची वाट बघते. आपल्या दोघांचा सुंदर संसार असेल, मुंबई पुण्याला आपलं घर असेल, आणि त्यात फक्त तू आणि मीच असेल. तू जॉब बघ ना तिकडं, म्हणजे आपलं लग्न झालं आपण लवकर सेटल होईल. अगं नोकरीला कशाला? आपल्या दुधाच्या धंद्यात चांगले पैसे मिळतात ते. खर्च बागून 20-25 हजार मिळतात. तुला चांगली राणीसारखी ठेवी. मग तुझ्या राणीला तू शेण काढा लावणार आहेस? हा. अगं खोरे दशान काढायची तुला. शी, मी नाही काढणार शेण. अगं आपण दोघं मिळून काढू शान. त्यात काय एवढं? नाही, मी तुला पण नाही काढू देणार. तू बघ ना, जॉब बघ, आपण राहू ना. अगं मी नाही त्या शहरात राहू शकत. आई बाबाला सोडून, मशीनला आणि आपल्या गावाला सोडून. आपण आई बाबाला नेऊ ना आपल्या सोबत. अगं पण मशीनला त्यांना कुठं नेणार तिकडे? तिकडे का त्यांना बांधा जागा आहे का? तू येडाय का रे जरा? येऊन जाऊन नुसतं म्हशी म्हशी करत असतो. त्याच्या पलीकडे तुला काही सुचतच नाही. अगं माझा जीव गुतलाय मशीन मध्ये. आणि माझ्यात तुझ्यात पण तुझ्यासाठी मशीनला आणि मशीनसाठी तुला मी नाही सोडू शकत. पण तुला दोघींपैकी एकीला निवडायला लागेल. मी मशीन एवढी. मी मशीनला नाही सोडू शकत. एक वेळेस तुला सोडेल. हे बघ, माझ्या बरोबर आयुष्यभराचा संसार करायचा असेल ना, तर माझ्या मशीनला खायला घालायला लागेल आणि त्यांचं शेण काढायला लागेल. बघ जमतंय का तुला? नाही जमणार. मग गेली तरी चालेल. विचार कर, पश्चाताप होईल तुला. आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असं. येते.